शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 11 मध्ये रिपाई आठवले गटाचे अधिकृत उमेदवार दीक्षाताई लोंढे, नंदिनीताई जाधव आणि प्रकाशजी लोंढे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन करत हजारो नागरिकांच्या जनसमुदायातून भव्य महारॅली काढण्यात आली. ही रॅली सिद्धार्थ चौक, स्वारबाबा नगर, सातपूर राजवाडा, सातपूर गाव, जेपी नगर, सातपूर कॉलनी येथे संपन्न झाली. यावेळी रॅली दरम्यान सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सातपूर गावातून शनिदेव मंदिर, मारुती मंदिराचे आशीर्वाद घेऊन रॅली मार्गस्थ झाली. या रॅलीमध्ये लोंढे परिवाराने केलेल्या जनतेच्या कामामुळे, जनतेला दिलेल्या मानसन्मानामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवार दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे, नंदिनी महेंद्र जाधव तसेच मोगल लोंढे यांच्या प्रचार स्वतःहून सहभाग घेत कुठेतरी लोंढे परिवाराने केलेल्या कामाची सहानुभूती म्हणून रॅली सहभाग घेतला होता. या रॅलीने सगळ्यांचे डोळे पाणावले होते. खरं सांगायचं झालं तर जे आमच्या परिवाराने पेरून ठेवलेलं होतं, जे विकास कामं केलेली होती, जे काही आर्थिक किंवा सोशल वर्क केलेलं होतं, त्या कामाची पावती आज खऱ्या अर्थाने आज आम्हाला मिळत आहे. आम्ही केलेलं विकास काम सांगायचं झालं तर आपण बघू शकता, रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर विकास कसा करायचा हे आम्हाला शिकवणारे आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रबुद्धनगर या ठिकाणी 1,21,00,000 शाळा आहे. शाळेचा प्रश्न त्याचनंतर आपण बघितलं असेल की स्वारबाबा नगरमध्ये हिंदी, मराठी, उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता आरोग्याचा मुख्य प्रश्न म्हणजे आपल्या स्वारबाबा नगरमध्ये नवीन मायक्रो हॉस्पिटलची बिल्डिंग आपण बघू शकता 50 खाटांची झालेली आहे. त्याचा निधी हा आदरणीय लोंढे साहेबांनी कुंभमेळ्यातून त्या ठिकाणी मंजूर केलेला होता. प्रबुद्धनगरमध्ये ड्रेनेज लाईन असेल, असे विविध विकास कामं ही आमच्या परिवाराच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आज या ठिकाणी आमचा टीमचा पॅनल घेऊन आज आम्ही या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि आपण बघू शकता की घरोघरी किंवा बोलवून आमचा जो मान सन्मान होत आहे, ठिकठिकाणी औक्षण हे केले जात आहे. आपण बघू शकता नारळ या निशाणीला किती मोठ्या प्रमाणात पसंती ही नागरिकांनी दर्शवलेली आहे. आणि मला खात्री आहे की आमचा नारळ या निशाणीचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि आमचा पॅनल हा विजयी होईल. कारण की संपूर्णपणे प्रतिसाद हा आमच्या या पॅनलला आहे. कारण की सगळे स्वाभिमानी कार्यकर्ते हे आज आमच्या सोबत आमच्या काम करत आहेत. कुठल्याही प्रकारचं पद आणि पैसा तर कुठलीही लालच न ठेवता किंवा कुठलाही त्या प्रकारे गैरप्रकार न करता आम्ही शांततेच्या मार्गाने आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करूनच आम्ही या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन आणि नागरिकांपर्यंत आम्ही केलेलं काम आणि आमची निशाणी पोहोचवण्याचं काम हे आज या रॅलीतून सांगत आहे. प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार आहे? प्रभागातील नागरिकांना हेच सांगेल की जरी आमची संकटाची ही काळरात्र जरी असली तरी शून्य मतदार राजा तुझी साथ आमच्यासोबत अशीच राहू द्या. आम्हाला जे आपण जनतेने प्रेम दिलेलं आहे, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी हे जपतच आम्ही काम केलेलं आहे. गावाचं गावचं जपून सगळे सण उत्सव साजरे करत जनतेला सर्व धर्म समभावाची शिकवण आम्हाला लोंढे साहेबांनी दिलेली आहे. त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या परिसरामध्ये काम करत आहोत आणि त्याच कामाची आज या ठिकाणी आम्हाला पावतीही मिळत आहे. आणि हा जो प्रतिसाद बघत आहात हे फक्त आपण या रॅलीला आपण कुठल्याही प्रकारे पैसेही प्रोव्हाइड केलेले नाही. हे स्वतःहून स्वखुशीने आमच्या या रॅलीला हा प्रतिसाद मिळत आहे. आपण बघू शकता लोंढे परिवाराने केलेलं काम हे जे आपण बघितलं असेल, कोरोना काळामध्ये 111हून जास्त दिवस आम्ही सेवाही दिलेली आहे. त्यावेळेस कुठलाही उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी बाहेर पडला नव्हता. फक्त आणि फक्त लोंढे परिवार हा जनतेच्या सेवेत आलेला होता. आणि 1 आणि 2 दिवस नाही तर सलग 111हून जास्त दिवस आम्ही सेवाही पुरवलेली आहे. ती अन्नधान्याची असेल, कुठली आर्थिक मदत असेल, हॉस्पिटलची मदत असेल, सर्व प्रकारची मदत ही नागरिकांना पोहोचवलेली आहे. आणि त्या सर्व नागरिकांना या गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणूनच आपला नगरसेवक कसा असावा तर आपला जो 3चा पॅनल आहे असाच नगरसेवक त्यांना हवा आहे. आणि म्हणून एवढं यावेळी नागरिकांनी कामधंदा बंद ठेवून रस्त्यावर उतरून लोंढे पॅनलला पाठिंबा दर्शवला. विकासासाठी आम्ही यांनाच मत देणार अशी ठाम भूमिका नागरिकांची होती आणि ती यावेळेस दिसून आली. गेल्या 25 वर्षांचा विश्वास आणि कोरोना काळात तब्बल 111 दिवस सेवा देऊन प्रभागातील नागरिकांसाठी शाळा, आरोग्य, रस्ते, लाईट, ड्रेनेज लाईन आदी विकास कामांची मजबूत शृंखला असल्यामुळे नारळ
या निशाणीला बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन करत आमचा विजय निश्चित असल्याचं रिपाईच्या अधिकृत उमेदवारी दीक्षाताई लोंढे यांनी सांगितले आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर.